Zee 24 तास एक पाऊल पुढे. ही जी कम्युनिस्ट पक्ष आहेत, टाटाने जगवार घेतली, तुमच्या महिंद्राने बाहेरची घेतली, त्यावेळेला तुमची भूमिका काय राहिली होती? त्यावेळेला आम्हाला अभिमान वाटला की आमची लेकरी त्या ठिकाणी या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये त्याच ताठरतेने उभे आहेत, आमचेही उद्योग करतायत आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपला पराक्रम गाजवतायत. त्यामुळे हे जेव्हा ग्लोबलायझेशनचं युग आहे, 91 नंतर आपण जी आर्थिक नीती घेतलेली आहे त्याची पावलं पुढे चाललेली आहेत आणि हे जे विचारधारा आहे ती 18व्या शतकात नेण्याची प्रकार जो चाललाय तो कम्युनिस्ट पार्टीचा आहे. सचिन सावंत, तुम्ही तुमच्यावरचा हल्ला परतवलेला आहे. सचिन सावंत, मला या कार्यक्रमाचा शेवट करताना दोघांकडे जायचे, दोन अर्थतज्ञांकडे जायचे. जयराजजी, मला तुम्ही सांगा, केंद्र सरकारचं हे आर्थिक धोरण योग्य आहे का? सर्वसामान्य ज्याचं उत्पन्न साधारणतः 10 ते 25 हजार आहे याचं कंबरडं मोडणारं नाहीये का? ह्या प्रकारच्या अर्थनीतीमुळे एकतर मध्यमवर्ग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, एकतर तुम्ही अतिश्रीमंत व्हा पटकन काही करून, नाहीतर तुम्ही गरिबीत जा. अशा धोरणाकडे आपण चाललो. रिफॉर्म्स 1 नंतर जे काही घोटाळे झाले, ज्या काही चुका झाल्या, त्यातून शहाणपण येऊन आपण रेग्युलेटरी फोर्स जर का राज्यकर्त्यांनी आणि ब्युरोक्रेसीने आणि मीडियाने जर का व्यवस्थित वापरले तर यातून काही चांगलं निर्माण होऊ शकेल अशी आशा आपण धरूया. पण तसं झालं तर, नाहीतर देश कर्जाच्या गर्तेत असा भोवऱ्यात खाली गेल्यासारखा जात राहणार आहे अशी भीती मला वाटते. या कार्यक्रमाचा शेवट करताना जाणारे मी चंद्रशेखर टिळक यांच्याकडे. चंद्रशेखरजी, तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे. 4 महत्वाच्या गोष्टी घडल्या आणि त्या अशा सरकारकडनं घडल्या की जे सरकार काम करत नाही, निर्णय घेत नाही, अशी त्यांच्यावर इथली वृत्तपत्र आणि त्याहीपेक्षा परदेशी वृत्तपत्र टीका करत होती. आज त्यांनी 4 मोठे आर्थिक निर्णय घेतले. डिझेल आणि गॅसची भाववाढ, त्याहीपेक्षा 4 कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये दिलेला प्रवेश. या सगळ्या मागचा पॉलिटिकल मेसेज काय होता असं आपल्याला वाटतं? मुळामध्ये आपण 2 गोष्टी लक्षात घेऊया. हा जो राजकीय संदेश जो आहे त्याचं संपूर्ण कारण तुमच्या पहिल्या प्रश्नाशी निगडीत आहे की ज्या मूलभूत आर्थिक नीतीचा आपण विचार केला त्याची जर 1991 सालपासून सुरुवात झाली असेल तेव्हा नरसिंहरावांचं सरकार असेल, देवेगौडांचं सरकार असेल, इंदरकुमार गुजरालांचं सरकार असेल, अटलजी वाजपेयींचं सरकार असेल किंवा मनमोहन सिंगांच्या 2 टर्म्स असतील, आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला आपण आर्थिक उदारीकरणाचं किंवा आर्थिक सुधारणांचं पुढचं पाऊल उचललं त्या वेळेला एखादी नवीन गोष्ट मिळाल्यानंतर ज्या वेगाने एखादं लहान मुलगा किंवा एखादी तरुण अर्थव्यवस्था त्याच्याकडे झेपावते त्या पद्धतीने आपण झेपावलं. ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं ते क्षेत्र वाढलं, सुधारलं किंवा बदललं त्या वेगानं आपली कायदेशीर व्यवस्था बदलली नाही. आणि आत्ता जी काही एकंदरीत आपल्या 1 तासाच्या चर्चेत सुद्धा आपण जी वैचारिक आरोपांची धुळवड खेळलो तर आपल्या असं लक्षात येईल की ती धुळवड आपण 20 वर्ष खेळलो, परंतु त्या संबंधातले कायदे होतील किंवा त्या संबंधातल्या घोटाळ्यांचा तपास किंवा ज्यांनी आरोप केले त्यांनी त्याचा लॉजिकल एंड पर्यंत ते कन्क्लुजनला नेलं असा प्रकार कुठंही झालेला नाही. आणि त्यामुळेच एकंदरीतच चर्चेचा रुख मग ती देशांतर्गत असेल किंवा देशाच्या बाहेरची असेल याचा विचार आपल्याला करावा लागला. वॉशिंग्टन पोस्टनी कोणाला तरी अंडर अचिव्हर म्हणलं का हा याच्या मागचा विषय नाहीये. मला मोकळेपणाने असं वाटतं की एकंदरीतच ज्या सगळ्या दबावाचं राजकारण होतं तेव्हा मी काही करत नाही अशी भूमिका घेण्यापेक्षा सुद्धा शेवटी भारतीय संस्कृतीला आणि मानसिकतेला हौतात्म्य पत्करण्याविषयी किंवा त्याची तयारी दाखवणाऱ्यांविषयी एक आपसूक असते. तर असं कुठेतरी आर या पार किंवा जायचं तर लढत जाऊ, हे जे जायचं ते लढत जाऊ तर लढून अर्थकारण जिंकता येत नाही, लढून लढाई जिंकता येते. आपला राजकीय इतिहास असा आहे की आपण लढाईत जिंकतो आणि तहात हरतो, अर्थकारणामध्ये तर आपण लढाईतही हरतो आणि तहातही हरतो. तर अशी चर्चा करण्यापेक्षा सुद्धा संसद चालवून देऊन तिथे चर्चा करून आणि मुख्य म्हणजे बदलत्या तरुणाईचा, बदलत्या लोकसंख्येचा, बदलत्या उत्पन्नाचा, बदलत्या साधनांचा, बदलत्या गुंतवणुकीचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलत्या अपेक्षांचा विचार करून जर अर्थकारण चालवलं तर आज मितीलाही आपण आपलं स्थान केवळ टिकवून नव्हे तर पुढे नेऊ शकतं. मगाची गरिबीत जायचं का हा प्रश्न नसतो, ती अपरिहार्यता असते. कोणत्याही माणसाला आपणहून गरीब व्हावं असं वाटत नाही. कुठच्याही देशाचं लिखित आर्थिक धोरण हे जगाला किंवा देशाला गरीब करणं असं नसतं, तो परिणाम असतो, ते धोरण किंवा कारण नसतं. आज आपण ही चर्चा करत होतो महागाई की सरकारची हातगाई. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनतेला प्रश्न विचारला होता, आमच्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता, केंद्र सरकारचं आर्थिक धोरण योग्य आहे का? बघूया जनतेचा कौल काय आहे. जवळपास 95% लोक म्हणतायत सरकारचं आर्थिक धोरण योग्य नाही. एक प्रकारे मध्यम वर्गाला हे सर्व होणारे बदल अत्यंत जाचक वाटत आहेत. कुठेतरी त्यांना असं वाटतंय की त्यांचं जीवन अधिकाधिक हलाखीचं होत आहे.
आज हा शुक्रवार हा एका अर्थीनं भारतीय अर्थक्षेत्रामधला अतिशय महत्वाचा शुक्रवार होता. 4 महत्वाचे बदल या 24 तासात जाहीर करण्यात आले. त्याच्यावर आपण आज चर्चा केली, कालही चर्चा केली. याचे जवळपास सर्व पैलू आपण उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. सर्वच मुद्द्यांना आम्ही स्पर्श केला असेल आणि योग्य तो न्याय दिला असेल असा माझा दावा नाही, परंतु झालेली चर्चा ही अत्यंत निष्पक्षपाती आणि तुमच्या ज्ञानात भर टाकणारी होती एवढा मात्र दावा आम्ही नक्कीच करू. आपण पाहत होतात महागाई की सरकारची हातगाई. येता काळ ठरवेल की आजचा फ्रायडे गुड फ्रायडे होता का ब्लॅक फ्रायडे. पाहत राहा झी 24 तास. माझ्या सर्व मान्यवर सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. सचिन सावंत, किरीट सोमय्या, अजित अभ्यंकर, चंद्रशेखर टिळक आणि जयराज साळगावकर, आपण जे आज मोलाचं योगदान केलं त्याबद्दल झी 24 तास तर्फे आपले आभार. धन्यवाद. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.